तर हॅलो एव्हरीवन, तर आज आपण शिकणार आहोत कटोरी ब्लाउज। तर कटोरी ब्लाउज मध्ये आपण पूर्ण त्याचं कटिंग कसं करायचं, मार्किंग कसं करायचं, त्याचं स्टिचिंग कसं करायचं हे सगळं आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत। तर आपल्या चॅनल वरती आपण ब्लाउज मास्टरी क्लास सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण वन टक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, स्ट्रेट डार्ट ब्लाउज त्याचं पूर्ण कटिंग स्टिचिंग आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत। आता आजचा आपला 17वा दिवस आहे क्लासचा आणि त्यामध्ये आपण इथून पुढे कटोरी ब्लाउज शिकणार आहोत। तर बघा, जर तुम्ही पहिल्या दिवसापासून आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा ब्लाउज खूप सोपा वाटणार आहे, कारण गळ्याचं मार्किंग कसं करायचं, आर्म होल कसा ड्रॉ करायचा, चेस्टचं मार्किंग कसं करायचं, तर हे सगळं मार्किंग तुम्हाला पहिल्या अगोदरच्या ब्लाउज मध्ये जसं मी शिकवलं होतं तसंच तुम्हाला हे आपण ब्लाउज मध्ये करायचं आहे। परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तरी सुद्धा तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण मी अगदी अंगावरचं माप घेण्यापासून त्या अंगात ब्लाउज बसेपर्यंतचे सगळे पॉइंट तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगणार आहे। त्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाहीये, कारण मी प्रत्येक पॉइंट जो आहे तर तो मी पूर्ण समजून सांगितल्यावरच मी पुढे जाणार आहे। तर बघा, तर ह्या ब्लाउजचे जे आहेत तर तो पूर्ण ब्लाउज आपला एकाच व्हिडिओमध्ये आपला कव्हर होऊ शकणार नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे। तर मी या ठिकाणी या ब्लाउजचे 3 पार्ट केलेले आहेत। तर पहिला पार्ट कटोरी ब्लाउजचा पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 पार्ट केलेले आहेत। तर त्याच्यामध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपण पूर्ण अंगावरचं माप कसं घ्यायचं, त्याचं आणि पाठीमागच्या भागाचं पूर्ण मार्किंग कसं करायचं, तर हे आपण पार्ट 1 मध्ये शिकणार आहोत। आणि पार्ट 2 मध्ये आपण पुढच्या भागाचं पूर्ण मार्किंग करायचं कसं, तर ते आपण शिकणार आहोत। आणि पार्ट 3 मध्ये आपण कटोरी ब्लाउज कसा शिवायचा आणि त्याला फिनिशिंग कशी द्यायची, तर हे आपण पार्ट 3 मध्ये आपण शिकणार आहोत। तर बघा, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बघायचे आहेत। आणि चला तर मग आपण आता अंगावरचं माप कसं घ्यायचं आहे तर ते शिकूया। तर बघा, तुमची साईज कुठली असू द्या, लहान साईज असू द्या, मोठी साईज असू द्या, तुम्हाला मी जसं ज्या प्रकारे मार्किंग अंगावरचं माप घेत आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला पण अंगावरचं माप घ्यायचं आहे। बघा, जर तुमच्या क्लायंटची जर चेस्ट असं लूज वगैरे झालेली असेल, खाली वगळलेली असेल, तर त्यावेळेस काय करायचंय आपल्याला, आता बघा, ज्या नवीन मम्मी झालेल्या असतात किंवा ज्या न्यू मदर असतात तर त्यांची चेस्ट जी असते ती तर थोडीशी लूज झालेली असते आणि अशा प्रकारे अशी खाली वगळलेली राहते। तर त्यावेळेस काय करायचंय आपल्याला, तर त्यांचा अपेक्स पॉइंट जो आहे तर तो नॉर्मल रेग्युलर बॉडी प्रमाणे जिथं असायला पाहिजे होता तर तिथं नसतो त्यांचा, तर तो थोडासा खाली वगळल्यासारखा असतो, खालच्या साईडला असतो। तर तिथं आहे म्हणून आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग तिथंच घ्यायचं नाहीये। तर आपल्याला विचार करायचा आहे की बाबा ह्यांची वगळल्यामुळे इथं आलेला आहे अपेक्स पॉइंट, पण जर आपण 1 इंच वरच्या साईडला घेतला तर तो परफेक्ट दिसेल त्यांना, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर बघा, ही गोष्ट जी आहे तर त्या बऱ्याचशा गोष्टी शिवणकामामध्ये ह्या समजून घेण्याच्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपलं स्वतःचं पण डोकं वापरायचं आहे। तर तरी पण मी या ठिकाणी तुम्हाला सगळे जे मार्किंग आहेत, सगळे छोटे छोटे पॉइंट आहेत तर ते मी सगळे क्लिअर करणार आहे। तर मग सुरू करूयात आपण अंगावरचं बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं ते। तर आधी आपल्याला फुल शोल्डरचं माप घ्यायचंय। तर फुल शोल्डरचं माप घेताना काय करायचंय, हे जे जिथं आपला हे शोल्डर आहे पूर्ण जिथं आपले एंड होते, जर तुम्ही थोडंसं खाली गेलात तर तुमची शोल्डर उतरू शकते आणि आत गेलात तर तुमची शोल्डर आतल्या साईडला जाते। त्याच्यामुळे बरोबर तुम्हाला हा जो आर्म होल आहे तुमचा, म्हणजे हे जे आपलं इथलं जे पार्ट आहे आपला हात जिथं संपतो, तर बरोबर तिथून तुम्हाला माप घ्यायला सुरुवात करायची। ते ह्या साईडला पण सेम तसंच। तर बघा, इथून टेप ठेवायचं इथपर्यंत, बघायचे आपलं किती येतं इथे, तर त्याला आपण फुल शोल्डर म्हणतो। बघा, या ठिकाणी यांची फुल शोल्डर आहे 15, 15.5। आता ही झाली आपली फुल शोल्डर। तर आता आपल्याला इथं पाठीमागचे उंचीचं माप घ्यायचंय। तर उंची घेताना आपल्याला काय करायचंय, ही जे आपण फुल शोल्डरचं जिथं माप घेतलंय तिथून आपली हे गळा आहे तर त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचंय आणि तिथं आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि ह्या सेंटर पासून खाली आपल्याला उंची चेक करायची ब्लाउजची किती आहे। तर या ठिकाणी बघा, आपण बेल्ट कुठं लावलाय, इथं लावलाय। तर या ठिकाणी मी वरच्या साईडचा बेल्टचा भाग घेणार आहे, तर 13 इंच आहे। यांच्या ब्लाउजची उंची जी आहे तर ती 13 इंच आहे। आता आपल्याला लगेच गळा पण चेक करायचा, पाठीमागचा गळा किती आहे, तर असं सरळ स्टेप ठेवायचंय आणि इथून आपल्याला चेक करायचंय असंच किती आहे गळा, असं सरळ बोट ठेवून चेक करायचंय। तर या ठिकाणी ह्यांचा पाठीमागचा गळा आहे 8.5 इंच। माप झालेली आहेत आपली। आता आपण पुढची माप घेऊयात। तर बघा, पुढचं माप घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पुढची पूर्ण उंची चेक करायची किती आहे। तर सेम शोल्डरच्या सेंटर मध्ये आपल्याला टेप ठेवायचंय आणि तिथून आपल्याला पूर्ण चेस्ट कव्हर करून लोअर चेस्ट पर्यंत आपल्याला टेप न्यायचा आहे आणि मग तिथून खाली आपल्याला सरळ चेक करायचंय। तर बघा, यांची पुढची उंची आहे 15.5 इंच, 15.50।
पूर्ण लोअर चेस्ट पर्यंत आपल्याला टेप जो आहे तर तो जाऊ द्यायचा आहे आणि मग खाली आपल्याला सोडायचंय. खूप जास्त तुम्हाला असं टाईट पण नाही घ्यायचंय आणि जास्त तुम्हाला लूज पण नाही. तुम्हाला रेग्युलर तुमच्या बॉडीनुसार एकदम टेप लूज सोडत सोडत चेक करायचंय. तर या ठिकाणी बघा यांची पुढची उंची आहे 16 इंच. 16 आहे. तर बघा असं चेक केल्यानंतर हे झालं आपलं पुढची पूर्ण उंची झाली. आता आपल्याला चेस्ट राऊंड म्हणजे छाती चेक करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला पाठीमागच्या साईडनं असंच आर्म होलच्या बरोबरीनं टेप घ्यायचा आहे. पाठीमागच्या साईडनी पण आपला टेप जो आहे तर तो जास्त खाली पण नाही आणि जास्त वरी पण नाही, एकदम बरोबर राऊंड मध्ये घ्यायचा आहे. आणि बघा या ठिकाणी यांची चेस्ट आहे 38. यांची चेस्ट आहे 38.5. बघा जास्त लूज पण नाही घेतले मी आणि जास्त टाईट पण नाही. बघा टाईट जर घेतला आपण तर असं थोडंसं दबल्यासारखं वाटतं, ते पार्ट जो आहे तो आपला व्यवस्थित बसत नाही. आणि जास्त लूज घेतलं तर आपला हा टेप जो खाली गळतो. तर बघा जास्त तुमचा टेप जो आहे तर तो खाली पण गेला नाही पाहिजे, जास्त खाली पण नाही आणि जास्त वरती पण नाही, बरोबर असा राऊंड मध्ये छातीच्याच बरोबरीनं आला पाहिजे. आता चेस्ट झालं. आता आपल्याला कंबर चेक करायचे, म्हणजे कंबर घेर किती आहे. तर ही मात्र तुम्हाला आता फुल टाईट घ्यायचंय. या ठिकाणी बघा 31 आहे यांची कंबर. तर आता हे झाले, आपली कंबर घेऊन झालं. आपल्याला आता या ठिकाणी काय करायचंय, शोल्डर ते अपेक्स, अपेक्स टू अपेक्स आणि शोल्डर ते लोअर चेस्ट ही माप घ्यायची. तर त्याच्यासाठी शोल्डरच्या सेंटर मध्ये टेप ठेवायचे सरळ आणि इथून आपल्याला अपेक्स पॉइंटचं माप घ्यायचंय. तर बघा या ठिकाणी यांचं अपेक्स पॉइंटचं माप आहे या ठिकाणी 11 इंच. शोल्डर ते अपेक्स म्हणजे शोल्डर पासून अपेक्स पॉइंट पर्यंत तर यांचं माप आहे 11 इंच. आणि आता आपल्याला लगेच लोअर चेस्ट म्हणजेच आपली जी चेस्ट जिथं संपते तर त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचंय किती आहे. तर हे लोअर चेस्टचं जे माप आहे तर ते आपल्याला कटोरी ब्लाउज मध्ये वगैरे लागतं. बेल्ट ज्या ब्लाउजला आपल्याला बेल्ट बसवायचं तर तिथं आपल्याला हे माप लागतं. तर चेक करायचं. तर यांची लोअर चेस्ट आहे 14 इंच. त्याच्यानंतर आपल्याला अपेक्स टू अपेक्स म्हणजेच चेस्टचा जो मिडल पॉइंट आहे तर तो किती आहे चेक करायचा. दोन्ही चेस्टच्या मध्ये आपल्याला किती गॅप आहे. तर या ठिकाणी यांचा गॅप आहे 7.5 इंच. असं चेक करायचंय तुम्हाला. तर आता हे झालं आपलं पूर्ण बॉडीचं माप. आपल्याला फक्त आता राहिले रेडी शोल्डर. तर रेडी शोल्डर म्हणजे काय, तर आपल्या ब्लाउजची जी तयार शोल्डर आहे शिवून ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपली फुल शोल्डर असते. आणि रेडी शोल्डर म्हणजे ब्लाउजची शोल्डर, तयार शोल्डर किती ठेवायचे त्याला रेडी शोल्डर म्हणायचं. तर बघा जिथं आपला एंड झालाय बाहीचा तिथून आतल्या साईडला आपल्याला चेक करायचे तुम्हाला शोल्डर किती ठेवायचे. 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच, 3, 2.5, 3. तुम्ही इथपर्यंत पूर्ण गळ्यापर्यंत पॅक नेक पर्यंत तुम्ही शोल्डर ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार. अशा प्रकारे आपल्याला इथं टेप ठेवून चेक करायचे. आता समजा यांना एवढेच शोल्डर ठेवायचे तर तुम्हाला चेक करायचे किती आहे शोल्डर या ठिकाणी. तर बघा असा टेप ठेवून तर यांची रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर त्याच्यानंतर आपल्याला नेक डीप पण घ्यायचा आहे. जसं आपण पाठीमागचा घेतला तसंच आपल्याला पुढचा पण नेक डीप घ्यायचा आहे. शोल्डरच्या सेंटर मध्ये आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि हा टेप जो आहे तो सरळच ठेवायचा आहे, आपल्याला असा क्रॉस ठेवायचा नाही. हा टेप असा सरळच ठेवायचा आहे आणि मग नंतर आपल्याला चेक करायचं आपल्याला गळा कुठपर्यंत पाहिजे. बघा या ठिकाणी 7 इंच म्हटलं तर इथं येते, 7.5 म्हटलं तर इथं येते. मग तुम्हाला 6, 7.5 जिथपर्यंत तुम्हाला आवडते तिथपर्यंत ठेवायचे. तर बघा इथं कुठे इथपर्यंत ठेवू का थोडं खाली खालीच घे, जास्त झाली नाही. 7.5 म्हणलं चालतंय. बघा या ठिकाणी आपण पुढच्या गळ्याची जी नेक डीप आहे तर ती आपण 7.5 ठेवूयात इथपर्यंत. तर अशा प्रकारे बॉडीचं माप झालंय आपलं. आता फक्त राहिले आपल्याला बाहीचं माप घ्यायचंय. तर बाहीचं माप घेण्यासाठी जे आपण फुल शोल्डरचं जे एंड केला होता तिथून खाली आपल्याला बाहीचं माप घ्यायचंय आणि खाली आपल्याला बाहीची उंची घ्यायची. तर बघ कोपऱ्यापर्यंत बाही घ्यायची आपल्याला. तर इथून आपल्याला टेप ठेवूयात असं आणि इथं आपल्याला चेक करायचंय 9, 9.5, 10 असा. तुम्हाला हात थोडासा तुम्ही असा फोल्ड पण करू शकता. बघा जिथं तुमचा हात फोल्ड झालाय तिथपर्यंत पण तुम्ही ठेवू शकता. तिथून खाली पण ठेवू शकता. पण तुमचा ब्लाउजची जी बाही आहे ती नंतर तुमचा हात फोल्ड केल्यानंतर अशी गोळा होऊ शकते, फोल्ड होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचंय जर तुम्हाला क्रीज नको असतील तर तुम्हाला हात फोल्ड झालाय तिथपर्यंत घ्यायचे आणि लांब पाहिजे असेल तर तुमची बाही थोडीशी या ठिकाणी गोळा होऊ शकते. तर बघा आता आपण यांची किती ठेवूयात, 10 इंच ठेवूयात बाही. आता आपल्याला 10 वरतीच राऊंड चेक करायचा बाहीचा म्हणजेच आपल्याला इथं. आणि हा राऊंड चेक करताना पण आपल्याला काय करायचं बघा, सरळ हात ठेवल्यावर कसं होते बघा. आता या ठिकाणी 10 इंच आले तर या ठिकाणी आपलं किती आलंय, राऊंड आलेला आहे 10.25. पण याच ठिकाणी जर हात फोल्ड केला आपण तर बघा आपलं अंतर वाढते. त्या ठिकाणी अर्धा इंच वाढलेलं आहे तर 10.75 आले. म्हणजेच आपला तुम्हाला असा हात फोल्ड करायचा आहे
आणि मग माप घ्यायचंय हात फोल्ड करून झाल्यावर। तर बघा या ठिकाणी आले आहे 10.75, म्हणजे राऊंड किती आहे यांचा 10.75। तसाच आपल्याला ज्यावेळेस आपली कोपऱ्यापर्यंत लांब बाही असते किंवा फुल बाही असते तर त्यावेळेस आपल्याला आणखी एक माप घ्यावं लागतं 5 इंचाचं। तर 5 इंचावरती आपल्याला असा टेप ठेवायचा, इथं 5 इंच आले तर 5 इंचावरती पण आपल्याला एक राऊंड चेक करायचा आहे। या ठिकाणी यांचा 5 इंचावरती राऊंड आहे 13 इंच। अशा प्रकारे बाहीचं माप घ्यायचंय, इथून खाली जेवढी उंची पाहिजे तेवढी उंची तिथे एक तुम्हाला राऊंड चेक करायचा आहे आणि चेक केल्यानंतर आपल्याला 5 इंचावरती पण एक राऊंड चेक करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला बाहीचं माप घ्यायचंय। आता आपलं अंगावरचं माप जे घ्यायचंय तर ते आपलं कंप्लीट झालंय। तर बघा अशा प्रकारे मी इथं एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि या पेपरवरती मी तुम्हाला आता मार्किंग करून दाखवणार आहे। जर तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच मार्किंग करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारे पेपरवरतीच मार्किंग करायचं आहे। तुम्ही कार्डशीट पेपरच्या जागी तुम्ही न्यूज पेपर पण वापरू शकता। तर बघा आता मी ह्याला अशा प्रकारे डबल फोल्ड केलंय आणि फोल्ड ओपन साइड जी आहे तर ती मी समोरच्या साईडला ठेवली आणि फोल्डची साईड आहे तर ती मी आपल्या साईडला ठेवली आणि आता आपण काय करणार आहे तिथं एक सरळ लाईन ओढून घेणार आहे वरच्या साईडला म्हणजेच आपल्या हाताच्या डाव्या साईडला आणि डाव्या साईड करून आपण असं खालच्या साईडला मार्किंग करत असतो उजव्या बाजूला। तर बघा कुठल्याही ब्लाऊजचं मार्किंग करताना सगळ्यात आधी आपण पाठीमागच्या पार्टचं मार्किंग करतो, म्हणजेच पाठीमागच्या भागाचं मार्किंग करतो। तर बघा या ठिकाणी तुम्ही सिंगल पेपर पण वापरू शकता, कारण आपण सध्या प्रॅक्टिसच करत आहोत। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी डबल फोल्डच्या पेपरच्या जागी तुम्ही एक सिंगल पेपर पण वापरू शकता। तर बघा इथं वरच्या साईडला एक मी सरळ लाईन ओढून घेतली। तर या ठिकाणी आपली फुल शोल्डर आहे 16 इंच, तर 16चं आपल्याला अर्ध करायचंय। तर तुम्हाला पण तुमच्या फुल शोल्डरचं अर्ध करायचंय आणि बघायचंय किती येते। तर या ठिकाणी माझं आलेलं आहे 8 इंच, तर मी बंद बाजूकडून मी बाहेरच्या साईडला आपल्याला 8 इंचावरती मी मार्किंग करते, म्हणजे जिथं आपण फुल शोल्डरचं अर्ध करून मी या ठिकाणी मार्किंग केले। आता त्याच्यानंतर आपल्याला बंद बाजूकडून 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय। बंद बाजूकडून आपण 2.5 इंचाचं मार्किंग करायचंय आणि हे मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे। या ठिकाणी सगळ्यांनी 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे आपण फुल शोल्डरचं अर्ध करून मार्किंग केलंय तर तिथून खाली आपल्याला 1 इंच मार्किंग करायचंय आणि हे 1 इंचाचं मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे। आता आपल्याला काय करायचंय, आता हे 2 मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं उंचीचं पण मार्किंग करायचंय। तर उंची किती आहे बघा आपली पुढची उंची। आता बघा हा पार्ट जर आपला पाठीमागचा आहे तर आपला पाठीमागचा पार्ट चालू आहे तरी सुद्धा आपल्याला उंची टाकताना आपल्याला पुढची उंची टाकायची आहे। तर या ठिकाणी आपली पुढची उंची आहे 16 इंच, तर उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचंय। तुमची पुढची उंची जेवढी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवायचं आहे। तर बघा माझी 16, तर या ठिकाणी यांची 16 उंची आहे तर त्याच्यात आपण 1 इंच वाढवूयात। 17 वरती मी या ठिकाणी मार्किंग केले आणि आता आपण इथे एक सरळ लाईन ओढून घेऊत। या ठिकाणी मी इथे एक सरळ लाईन ओढली आणि आता त्याच्यानंतर आपण हे 2.5 इंचाचं मार्किंग आणि हे 1 इंच डाऊन मार्किंग, तर त्याला पण आपल्याला इथे एक क्रॉस लाईन ओढून घ्यायची। तर आता आपण ही क्रॉस लाईन ओढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, इथं मोंडाचा आकार द्यायचा असतो। तर इथं आर्महोलचा आकार द्यायचा असतो। तर आर्महोलचा आकार जो आहे तर तो प्रत्येकाच्या साईज नुसार जो आहे तर तो वेगवेगळा असतो। तर प्रत्येकाच्या साईज नुसार तुम्ही किती घेऊ शकता। तर बघा या ठिकाणी आपला जो ब्लाऊज आहे आजचा कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याचे दोन्ही गळे आपले डीप आहेत, म्हणजे पुढचा पण गळा डीप आहे आणि पाठीमागचा पण गळा आपला डीप आहे। त्याच्यामुळे आपल्याला डीप नेक आर्महोल मार्क हा चार्ट बघावा लागेल। तर बघा या चार्ट मध्ये मी तुम्हाला 28 साईज पासून ते 52 साईज पर्यंत सगळ्या साईजचे तुम्हाला मी मोंड्याचं मार्किंग किती करायचं तर ते इथं लिहून दिलेलं आहे। तर हा चार्ट तुम्हाला लिहून ठेवायचा आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजचं मार्किंग करताना मोंड्याचं मार्किंग तुम्हाला याच्यामध्ये बघायचंय आणि डायरेक्ट मार्किंग टाकायचंय। तर बघा इथं माझी तर या ठिकाणी यांची चेस्ट आहे 38.5। तर बघा या साईडला सगळ्या चेस्ट लिहिलेल्या आहेत मी। तर बघा या ठिकाणी 38 इथं आहे आणि इथं 38.5 आहे। तर बघा 38.5 असल्यावर तुम्हाला मोंडा किती घ्यायचा आहे 7 इंच। तसंच तुम्हाला चेक करायचंय, तुमची चेस्ट 30 असेल तर तुम्हाला 5.75, जर तुमची चेस्ट 42 असेल तर तुम्हाला 7 इंच, असं मी सगळ्या साईजचं मार्किंग तुम्हाला दिलेलं आहे लिहून। तर बघा या ठिकाणी 38.5 इंची चेस्ट आहे, त्याच्यामुळे यांचं मार्किंग 7 इंच येते। तर आता हे 7 इंच आपल्याला हे जे आपण 1 इंच डाऊन मार्किंग केलेलं आहे तर तिथून खाली आपल्याला असा टेप ठेवायचा आहे, असा सरळ उभा टेप ठेवायचा आहे आणि तिथून खाली आपल्याला आर्महोलचं मार्किंग करायचंय, म्हणजेच माझं
या ठिकाणी 7 इंच आलेला आहे, तर मी इथं 7 मार्किंग करणार आहे. तर इथं तुम्हाला तुमचं मोंड्याचं मार्किंग जेवढं येतंय तेवढं तुम्हाला इथं मार्क करायचंय आणि तिथं एक अशी लाईन ओढायची. आणि ही लाईन जी आहे तर ती तुम्हाला बाहेरच्या साईडनं अशी अर्धीच ओढायची आहे, पूर्ण लाईन ओढायची नाही. तर आता ही लाईन ओढली तर ही आपली कुठली लाईन झाली, चेस्ट लाईन झाली. तर ह्या लाईनवरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचंय. तर या ठिकाणी यांची चेस्ट किती आहे 38.5. तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या चेस्टचं म्हणजे छातीचं मार्किंग करायचंय. तर तुमची छाती किती आहे बघायचंय तुम्हाला. या ठिकाणी यांची छाती आहे 38.5 आहे. तर याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, कारण यांचा ब्लाऊज जो आहे तर तो एकदम डीप नेक आहे. तर बघा, ज्यावेळेस तुमचा पाठीमागचा गळा असा डीप असतो तर त्यावेळेस आपण काय करतो, छाती भागिले 4 करतो. पण हे जे अंतर आहे तुमचं हे चेस्ट मधलं म्हणजे हा गळ्याचं आणि खालच्या उंचीचं, तर त्याच्यामधलं अंतर असतं तर त्याला बेल्ट म्हणतो आपण, पाठीचा बेल्ट. तर हा जो पाठीचा बेल्ट आहे तर तो बेल्ट तुमचा 2 इंचापेक्षा जास्त असेल, 2 पेक्षा जास्त. तर तुम्हाला इथं काय करायचंय, छाती भागिले 4 करायचे डायरेक्ट. आणि 2 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथं छाती भागिले 4 करून वजा अर्धा इंच करायचे, वजा अर्धा इंच करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये. म्हणजेच बघा, हा जो बेल्ट आहे तुमचा तो जर तुमचा 2 पेक्षा जास्त असेल म्हणजे 3 इंच 4 इंच 4.5 इंच, तर तुम्हाला इथं काय करायचंय, डायरेक्ट छाती भागिले 4 करायचे. आणि जर तुमचा हा बेल्ट छोटा असेल म्हणजे जसं बारीक असेल एकदम 2 इंचाचा 2 इंचाचा 1 इंचाचा अर्ध्या इंचाचा असा एकदम छोटा म्हणजे गळा खूप डीप असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, छाती भागिले 4 वजा अर्धा इंच, वजा अर्धा इंच करायचे. तर बघा, आज यांचा जो पाठीमागचा बेल्ट आहे तर तो 4 इंचाचा आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, छाती भागिले 4 करावं लागेल. तर या ठिकाणी तुम्हाला पण तुमची चेस्ट बघायची किती आहे. आता यांची 38.5 आहे. तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर पण करू शकता आणि टेपवरती पण करू शकता. तर टेपवरती कसं करायचं बघा, 38.5. तर या ठिकाणी टेप जो आहे तर तो तुम्हाला 2दा फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे. तर बघा, 1 2 3 4 म्हणजेच आपण 4 फोल्ड झाले, 4 भाग झालेत आपले त्याचे. आणि आता आपल्याला चेक करायचंय आपला टेप कुठं फोल्ड झालाय. तर बघा, यांचं 9.5 वरती फोल्ड झालेला आहे. तर आता आपल्याला हे जे उत्तर आले आपलं तर ते तुम्हाला या ठिकाणी मार्किंग करायचंय चेस्टच्या लाईनवरती. जर तुमचा अर्धा इंच बेल्ट छोटा असेल आणि अर्धा इंच वजा होत असेल तर तुम्हाला छातीचं 4दा टेप फोल्ड करायचं आणि परत त्यातनं अर्धा इंच कमी करायचंय. म्हणजेच काय की तुम्हाला जर तुमचा बेल्ट जेवढा डीप असेल तर तेवढं तुम्हाला फिटिंग जास्त करायची. आता इथून पुढे आपल्याला शिलाई माया ठेवायची असते. तर शिलाई मार्जिनसाठी आपल्याला इथं 1 इंच 1.5 इंच 2 इंच तुम्ही ठेवू शकता. तर इथं मी 1.5 इंच ठेवलेला आहे. आता हे झालं आपलं चेस्टचं मार्किंग. आता आपल्याला इथं खाली कमरेचं मार्किंग करायचं म्हणजेच वेस्टचं. तर या ठिकाणी यांची कंबर आहे 31 इंच. तर बघा, यांची कंबर आहे 31 इंच. तर आपल्याला 31चा चौथा भाग करायचा आहे. तुम्हाला पण तुमच्या कमरेचा चौथा भाग करायचा आहे. बघा, 7.75 आले म्हणजेच 7.5च्या वर 2 लाईन. आता तर ते आपल्याला बंद बाजूकडून समोरच्या साईडला मार्किंग करायचंय. तर या ठिकाणी तुम्हाला तुमची कंबर घ्यायची, त्याचा चौथा भाग करायचा आणि जेवढं उत्तर येते तर ते तुम्हाला इथं मार्किंग करायचं ह्या लाईनवरती. आणि आता तिथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिनचं 1.5 इंच ठेवायचे शिलाई मायासाठी. आणि आता आपल्याला ह्या 2 लाईन जोडून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आतले पॉइंट आतल्या पॉइंटला जोडायचे क्रॉसमध्ये आणि बाहेरचे पॉइंट बाहेरच्या पॉइंटला जोडायचे क्रॉसमध्ये. तर ही झाली आपली फिटिंग लाईन. तर हे खालचं मार्किंग झाले. आता आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा, ज्यावेळेस आपला ब्लाऊजचा गळा जो आहे तर तो असा डीप असतो तर त्यावेळेस काय होतं, आपलं ही जी शोल्डर आहे तर ती शोल्डर खाली अशी वगळली जाते आपली, इथं फुल टाईट मध्ये बसत नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर त्यावेळेस आपल्याला ही शोल्डर जी आहे तर ती थोडीशी आपल्याला ह्या साईडनं मायनस करावी लागते. म्हणजेच ही मायनस करावी लागते. तर ती मायनस कशी करायची तर ती आता आपण बघूयात. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याकडे डीप नेक शोल्डर मायनस चार्ट आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपला डीप नेक ब्लाऊज असतो आणि त्यावेळेस आपल्याला त्याचं शोल्डर मायनस करायचं असतं तर त्यावेळेस आपल्याला हे चार्ट बघावे लागतात. तर हे असे 6 चार्ट आहेत. तर हे सगळे चार्ट कसे बघायचे याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला तो पण व्हिडिओ एकदा बघायचा आहे म्हणजे तुम्हाला
चांगलं लक्षात येईल की हे सगळे चार्ट तुम्हाला कसे बघायचे आहेत. आणि या सगळ्या चार्टचा मी फोटो पण शेअर केलेला आहे, तर तो पण तुम्हाला कुठून कसा बघायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे. तर बघा या ठिकाणी हा चार्ट बघण्यासाठी आपल्याकडे कुठले कुठले मार्क लागतात. तर सगळ्यात आधी आपल्याला रेडी शोल्डरचं माप लागतं. बघा हे आपलं रेडी शोल्डरचं, आणि गळ्याचा आकार कुठला आहे आणि गळ्याचं नेक डीप किती आहे तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर सगळ्यात आधी आपल्याला रेडी शोल्डर बघायची आपली किती आहे. तर रेडी शोल्डर या ठिकाणी आहे 2.5 इंच. तर आपल्याला काय करायचंय, ह्या चार्टमध्ये बघा रेडी शोल्डर 4 इंच, 4.25, 4.5 दिले. असं तुम्हाला अर्ध्या इंचापासून ते 4.5 इंचापर्यंत सगळे शोल्डर दिलेले आहेत. बघा या ठिकाणी अर्धा इंच दिले 0.75. या ठिकाणी तुम्हाला 3 ते 3.75 पर्यंत सगळ्या शोल्डर दिले. नंतर 2 ते 2.75. तुम्हाला काय करायचंय, तुमची शोल्डर किती आहे ती बघायची आणि ह्या चार्टमध्ये तुम्हाला बघायचंय की कुठल्या चार्टमध्ये येते आपली शोल्डर. ह्यांची शोल्डर आहे 2.5 इंच, तर ह्या चार्टमध्ये येते इथं रेडी शोल्डर 2.5 इंच. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, तुमचा शोल्डरचा चार्ट सिलेक्ट करायचा आहे. तर मी आता 2.5 इंचाचा हा चार्ट सिलेक्ट करणार. तर हे 2 चार्ट मी साईडला ठेवणार. जर तुमची शोल्डर 4 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. जर तुमची शोल्डर 1 इंच 1.25 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघावा लागेल. तर तुम्हाला तुमच्या रेडी शोल्डरनुसार सगळ्यात आधी चार्ट सिलेक्ट करायचा आहे. तर ह्या सगळ्या चार्टचे मी फोटो तुम्हाला शेअर केलेले आहेत. तर ते चार्ट तुम्हाला लिहून काढायचे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठलीही शोल्डर असू द्या, तुम्ही तुमचा चार्ट तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता आणि बघू शकता. ते चार्ट तुम्हाला लिहून काढायचे. तर बघा या ठिकाणी मी 2.5 इंचाचा चार्ट सिलेक्ट केलाय. तर आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आपला गळा कुठला आहे. तर या ठिकाणी या ब्लाऊजमध्ये आपण पाठीमागचा गळा जो आहे तर तो गोल ठेवलेला आहे. तर इथे या साईडला सगळे आपले गळ्याचे आकार दिलेले आहेत. चौकोनी गळा, गोल गळा, स्वीटहार्ट गळा, व्ही गळा, त्याच्यानंतर व्ही लीफ नेक. तर हे सगळे आपल्याला गळ्याचे आकार दिलेत. तर आधी आपल्याला गळ्याचा आकार बघायचा. तर या पाठीमागच्या भागात आपण गळ्याचा आकार किती ठेवलाय, कुठला ठेवलाय, गोल आकार ठेवलाय. तर म्हणजेच मी ही लाईन बघणार. तर गोल आहे म्हणल्यावर ही पूर्ण आडवी लाईन चेक करणार. आणि नंतर आपल्याला बघायचं गळ्याची उंची किती आहे. तर या ठिकाणी पाठीमागच्या गळ्याची उंची आहे आपली 8 इंच. तर बघा 8 इंच आहे म्हटल्यावर आपल्याला इथं वरच्या साईडला सगळे गळे दिलेले आहेत. तर बघा 5.5 ते 6.25 पर्यंत असेल तर तुम्हाला ही उभी लाईन बघायची. 6.5 ते 6.75 असेल तर ही लाईन, 7 ते 8.75 असेल तर ही लाईन, 9 ते 10.75 असेल तर ही लाईन बघायची. आणि जर तुमचा पाठीमागचा गळा 11, पाठीमागचा किंवा पुढचा दोन्हीपैकी कुठलाही गळा असू द्या, तुम्हाला हाच चार्ट बघायचा आहे. आणि जर तुमचा गळा 11 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ही लाईन बघायची आहे. 11, 12, 13 तुमचा कितीही गळा असू द्या, तुम्हाला ही लाईन चेक करायची. तर बघा आता या ब्लाऊजचा गळा जो आहे तो आपला पाठीमागचा 8 इंच आहे. तर तो आपला ह्या लाईन मध्ये येतो 7 ते 8.75 पर्यंत. म्हणजेच ही लाईन येते. म्हणजे आपल्याला उभी ही लाईन चेक करावं लागेल आणि आडवी ही लाईन. तर आपलं किती आले बघा, -2.5 इंच आले, 2.50. तर आपल्याला पाठीमागच्या भागात मायनस किती करायचंय, 2.5 इंच मायनस करायचंय. जर तुमचा स्वीट हार्ट म्हणजे आता गळ्याचा आकार बदलून बघूत आपण. तर स्वीट हार्ट गळा असेल तुमचा हा, तर तुम्हाला ही लाईन चेक करायची आहे. आणि तुमचा गळ्याची उंची किती आहे 8 इंच, तर तुम्हाला ही लाईन म्हणजे तुमचं इथं पण किती होतंय 2.50 मायनस होते. जर तुमचा गळा 10 इंच असेल तर तुमचं किती मायनस होईल, 3 इंच मायनस होईल. तुम्हाला बघायचंय तुमचा गळ्याची उंची किती आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला चेक करायचंय तुमचं मायनस किती होते ते. तर या ठिकाणी यांचं मायनस होत आहे, गोल गळा आहे तर 2.5 इंच मायनस होते. तर आता हे मायनस आपल्याला कशातून मायनस करायचंय, तर हे आपल्याला फुल शोल्डर मधून मायनस करायचंय. म्हणजेच आपली फुल शोल्डर वजा आपलं किती आलंय 2.5 इंच आले, वजा 2.5 इंच आणि परत त्याचा दुसरा भाग म्हणजेच त्याचा अर्ध करायचंय. तर आपण टेप वरती करूत बघा. या ठिकाणी यांची फुल शोल्डर आहे 16 इंच. तर 16 मधून मी 2.5 इंच वजा करणार म्हणजेच कमी करणार, 1, 2 आणि अर्धा. तर किती आले 13.5 आले. तर 13.5चं मी अर्ध करणार, भागिले 2 म्हणजेच अर्ध. तर मी 13.5चं अर्ध करणार, किती येते बघा 6.75 आले. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तुमची फुल शोल्डर बघायची किती आहे, त्याच्यातून तुम्हाला तुमचं मायनस किती येते ते बघायचंय, ते वजा करायचंय आणि त्याचं तुम्हाला अर्ध करायचंय. आणि जेवढं उत्तर येते तेवढं उत्तर तुम्हाला ही जी आपण क्रॉस लाईन ओढली आहे तर त्या क्रॉस लाईन वरती बंद बाजूकडून इथं मार्किंग करायचंय. तर बघा या ठिकाणी यांचा आलेला आहे 6.75. तर मी इथं बंद बाजूच्या साईडला 6.75 ठेवलंय आणि समोर ह्या क्रॉस लाईन वरती जिथं येते तिथं मी मार्किंग करणार. असं 6.75 वरती मी इथं मार्किंग केले.
तर सेम तेवढंच मार्किंग आपल्याला चेस्ट लाईनवर पण करायचे 6.75. आणि आता आपल्याला इथं एक सरळ लाईन ओढायची. आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला इथं आधी क्रॉस मार्क म्हणजेच इथं आपल्याला अंतर किती ठेवायचे क्रॉस मार्क त्याचं मार्किंग करण्यासाठी बघा इथं तुम्हाला चार्ट आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल की तुमच्या साईजनुसार तुम्हाला किती क्रॉस मार्क करायचंय. तर हा पण चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तर बघा 28 ते 31.75 असेल तुमची छाती, तर तुम्हाला इथं पुढच्या भागाला अर्धा इंच आणि पाठीमागच्या भागाला 0.75 मार्किंग करायचंय. 32 पासून 39.75 असेल छाती, तर तुम्हाला पुढच्या भागाला 0.75 आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच मार्किंग करायचे. आणि 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पुढच्या भागाला 1 इंच आणि पाठीमागच्या भागाला 1.25 मार्किंग करायचे. तर आपली या ठिकाणी छाती जी आहे तर ती 40च्या आत आहे, म्हणजेच किती 38.5 आहे, म्हणजेच ह्या लाईन मध्ये येते. तर आपल्याला पुढच्या भागाला 0.75 करावं लागेल आणि पाठीमागच्या भागाला 1 इंच मार्किंग करावं लागेल. तर आता इथं आपला पाठीमागचा भाग आहे म्हणल्यावर आपण इथं 1 इंचाचं मार्किंग करूयात. तर इथं हा जो आपला कोपरा तयार आहे तर ह्या कोपऱ्यावरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंच मोजून तिथं मार्किंग करायचं. तुमची चेस्ट लहान असेल तर तुम्हाला 28, 29, 30 असेल तर तुम्हाला या ठिकाणी 0.75चं मार्किंग करावं लागेल. आणि मोठी असेल म्हणजे 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 1.25 मार्किंग करावं लागेल. तर आता हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इथं मोंड्याचा गोल आकार आखायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण ही फ्रेंच कर्व वापरूत आणि या ठिकाणी आपण आकार आखून घेऊ गोल. तर बघा हा जो आकार आहे तर तो आपला ह्या फिटिंग लाईनच्या बाहेर नाही गेला पाहिजे, त्याच्या आतमध्येच आपली ही जी सरळ लाईन आहे तर त्या लाईनवरती मॅच केला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे या ठिकाणी. तर आता आपल्याला काय करायचं इथं ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला काय होतं गळा पण आपला लूज होतो. तर आपण हे शोल्डर खाली वगळू नये म्हणून आपण शोल्डर मायनस केलं. पण आता आपला हा गळा जो आहे तर तो लूज होतो, इथून आपला लूज होतो किंवा इथं अशा आडव्या आडव्या क्रीज येतात बघा. तर ह्या सगळ्या क्रीज येऊ नये म्हणून आपल्याला वरून पण मायनस करायचं असतं. बघा ज्यावेळेस आपला गळा लूज होतो तर त्यावेळेस आपण काय करतो शोल्डर टाचून देतो. तर ही शोल्डर नंतर टाचण्यापेक्षा जर आपण मार्किंग करतानाच वरून शोल्डर आधीच मायनस केली तर ही जी सगळ्या घडे पडणार आहेत आपल्या तर त्या सगळ्या मायनस होऊन आपला इथला भाग जो आहे तो प्लेन बसतो. तर हे मायनस कसं करायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला ही जी सरळ लाईन आहे आणि हे जे आपण खाली क्रॉस लाईन आहे तर तिथं आपलं अंतर किती शिल्लक आहे तर ते मोजायचंय. तर ह्या दोन्हीतला आपल्याला गॅप चेक करायचा किती आहे. तर बघा या ठिकाणी इथं गॅप आहे 0.75. तर सेम तेवढंच मार्किंग आपल्याला बंद बाजूच्या साईडने खालच्या साईडला करायचंय 0.75. म्हणजे आपण काय केलं इथं ह्या दोन्हीत जेवढं अंतर आहे तेवढंच आपण इथं मार्किंग केलं. आणि आता आपण ही सरळ लाईन ओढून घेऊ तिथं. म्हणजेच आपण वरच्या साईडनं आपण एवढं मायनस केलेलं आहे. आपलं डीप नेक असल्यामुळे आपण हे वरच्या साईडनं सगळं आपण मायनस केलेलं आहे. बघा पॅक नेक ब्लाऊज असेल तुम्हाला पाठीचा गळा जर पॅक करायचा असेल तर त्याची मेथड वेगळी आहे आणि ती मी आपल्या चॅनलवरती शिकवलेली पण आहे. पाठीमागच्या भागात आता सगळ्या ब्लाऊजचे पाठीमागचे भाग तर आपले प्लेनच असणार आहेत, कारण पाठीमागच्या भागात आपण प्रिन्स कट, फोर टक्स असे तर टक्स देत नाहीत, पूर्ण प्लेन राहतो. तर बघा तिथं आपल्याला बदल काय राहतो फक्त पॅक नेक आणि डीप नेक. तर पाठीमागचा भाग ज्यावेळेस आपण आखून घेतो तर सगळ्या ब्लाऊजमध्ये आपला जवळपास पाठीमागचा भाग जो आहे तर तो सेमच राहतो. आपला चेंज कुठं होते फक्त एक तर आपला पॅक नेक असेल तर आपला बदल होऊ शकतो आणि डीप नेक असेल तर आपलं मार्किंग बदल होऊ शकतं. तर फक्त पॅक नेक आणि डीप नेक असल्यावर पाठीमागच्या भागाचं मार्किंग कसं करायचं हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय आणि गळ्यानुसार तुम्हाला बदल करायचे. बाकी सगळं मार्किंग जे आहे तर प्रोसेस आहे तर ती तुम्हाला सेमच आहे. म्हणजेच तुम्हाला दोन प्रोसेस शिकाव्या लागतील. एक तर पॅक नेक असल्यावर काय करावं लागेल ती एक शिकावं लागेल आणि डीप नेक असल्यावर पाठीमागच्या भागाचं मार्किंग कसं करायचं हे एक तुम्हाला शिकावं लागणार आहे. तर ह्या दोन पद्धती शिकल्या का सगळ्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला त्याच पद्धतीने मार्किंग करायचे. पाठीमागचा भाग सगळ्या ब्लाऊजमध्ये सेमच राहतो. तर आता डीप नेक असल्यामुळे आपण हे वरचं सगळं मायनस केलेलं आहे. तर आता आपल्याला इथं काय करायचंय आपला गळा टाकायचा आहे. गळ्याची उंची किती आहे बघायची पाठीमागची आणि इथं मार्किंग करायचंय. तर बघा ह्या सरळ लाईन पासूनच मी टेप ठेवलाय असाच खाली आणि यांची गळ्याची पाठीमागची उंची आहे 8 इंच. तर मी इथं 8 इंचावरती मार्किंग करणार. तर इथं आहे यांचा गळ्याची उंची. तर आता आपल्याला काय करायचंय ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर ह्या चेस्ट पासून वरच्या साईडला अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय आणि तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची. आता ही पट्टी ठेवली मी इथं. आता मी चेक करणार माझा गळा जो आहे ब्लाऊजचा तर तो ह्या पट्टीपासून खाली आहे का ह्या पट्टीपासून वरती आहे. जर तुमचा गळा वरती असेल ह्या पट्टीच्या वरती असेल तर तुम्हाला इथं मायनस करायची गरज नाही. पण जर ह्या पट्टीपासून खाली असेल तर तुम्हाला इथं मायनस करावं लागतं.
तर बघा यांचा गळा खाली आहे, तर आपल्याला इथं मायनस करावा लागणार आहे. पण आता किती मायनस करायचंय, तर ही जी आपण वरून सरळ लाईन ओढली आहे, तर तिथून खाली आपल्याला अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचंय. म्हणजेच आपल्याला आणखी अर्धा इंच मायनस करायचंय आणि तिथं आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. तर आपण अजून अर्धा इंच आपण मायनस केलेला आहे वरच्या साईडनं. का केलं, कारण आपला जो गळा आहे तो चेस्ट लाईनच्या खाली आहे, म्हणून आपण आणखी मायनस केलेला आहे. नंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर रेडी शोल्डर किती आहे बघा, या ठिकाणी यांची रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. तर 2.5 इंचामध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचंय आणि इथं मार्किंग करायचंय. तर मी इथं 3.5 वरती मार्किंग करणार. तुम्हाला बघायचंय तुमची रेडी शोल्डर किती आहे. यांची रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, म्हणजेच तयार शोल्डर. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून इथं मी मार्किंग करते 3.5 वरती. हे झाले आपले रेडी शोल्डरचं मार्किंग. तर आता हा आपला पाठीमागचा भाग सध्या आपल्याला एवढाच ठेवायचा आहे. आता आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचंय. आणि बघा पुढच्या भागाचं मार्किंग झाल्यानंतर आपण इथला गळ्याचा आकार राखतो आणि हा भाग आपण कटिंग करतो. आपल्याला आत्ताच ह्या भागाचं कटिंग करायचं नाही, आपल्याला आधी पुढच्या भागाचं मार्किंग कटिंग करायचंय आणि मग नंतर आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करत असतो.